मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, उद्या 30 तारीख, जवळपास 3 मैदानं आहेत. एक आदत बैल मैदान वडूज फाटीवरती आहे, एक ओपन बैलगाडी शर्यत मैदान MIDC कोरेगाव फाटीवरती आहे आणि एक पुणे मुळशी या ठिकाणी आपल्याला माहीत असेल. तर ह्या 3 मैदानापैकी कोरेगाव मैदान आणि वडूज या ठिकाणी जे आदत फाटीवरचे जे मैदान आहे त्याच्यामध्ये कोणते नंदी पाळणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आदत वडूज फाटी या ठिकाणी जे आदतचं मैदान होणार आहे, या आदतच्या मैदानामध्ये जी काही चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे मित्रांनो, गट क्रमांक 2वरती उर्मिला त्यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली. या ठिकाणी तुम्हाला उर्मिला यांचा जिवा किंवा राजा या वडूच्या आदत मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय. त्याचबरोबर मित्रांनो, याच वडूज फाटी येथील आदत मैदानामध्ये गट क्रमांक 3मध्ये अजय शेट कलोडे आणि विठ्ठल बुतकर यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे. आणि या वडूज फाट्याच्या आदत मैदानामध्ये जवळपास 3 चिठ्ठ्या विठ्ठल नाना आणि अजय शेट यांच्या नावाने निघाल्या. ते म्हणजे गट क्रमांक 3, गट क्रमांक 13 आणि गट क्रमांक 19 अशा 3 गटामध्ये मित्रांनो चिठ्ठी निघाल्या. ठिकाणी विठ्ठल नानांची नवीन खरेदी चिक्या असेल, सचिन असेल, इतरही 1-2 नंदी आहे ते बहुतेक मित्रांनो आजच्या उद्या होणाऱ्या ह्या वडूज फाटी येथील आदत मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसतील. त्याचबरोबर मित्रांनो, आता कोरेगाव या ठिकाणी एक ओपनचं मैदान होत आहे आणि येणाऱ्या वडकी हिंदकेसरी मैदानाची एक रंगीत तालीम म्हणूनच या मैदानाकडे पाहिलं जातं आहे. तर या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पळणार किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या तर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 4वरती वेगाचा शेवट सर्जेच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे. आणि याच मैदानाच्या गट क्रमांक 15मध्ये तास 8वरती एक सर्जे चिठ्ठी आहे. म्हणजे गट क्रमांक 3 किंवा गट क्रमांक 15मध्ये तुम्हाला सर्जा पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 5वरती निसर्ग गार्डन कात्रज या नावाने चिठ्ठी निघाली आहे. तुम्हाला सुंदर किंवा वजीर तात्यांचा मित्रांनो या कोरेगाव मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 7मध्ये तास क्रमांक 6वरती दादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे निघाली आहे. याच्या ठिकाणी तुम्हाला दादा सरकार यांचा पक्षा किंवा नवीन खरेदी सर्जा पळताना दिसू शकतोय. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 7वरती दॉर्लेकरांचा हारण्या 722 हारण्याची देखील चिठ्ठी निघाली आहे या कोरेगावच्या गट क्रमांक 8मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, आता आपणा सर्वांना आतुरता असते ते म्हणजे आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर. तर मित्रांनो, बकासूर या कोरेगावच्या ओपन बैलगाडी शर्यत मैदानामध्येच पाळणार आहे आणि बकासूरच्या नावाने जवळपास 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. ते म्हणजे गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 4 आणि गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 3 अशा 2 गटामध्ये मित्रांनो बकासूर चिठ्ठी आहे, गट क्रमांक 5 आणि गट क्रमांक 14. तर मित्रांनो, आपल्या माहितीनुसार आणि आपल्या मतानुसार तरी आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर आपल्याला गट क्रमांक 5मध्येच मित्रांनो पळताना दिसेल. कारण आपल्याला माहीत असेल, ज्या मैदानामध्ये बकासूरची चिठ्ठी जवळपास असते त्यावेळेस तो पहिल्या 10 किंवा 20 लॉटमध्येच पहिल्या 20 गटामध्येच पळत असतो. या पद्धतीचं मित्रांनो नियोजन बकासूरचं असतं आणि बकासूर सुरुवातीच्याच गटामध्ये पळत असतो आणि गट क्रमांक 5मध्ये बकासूरची चिठ्ठी आहे. या ठिकाणी तुम्हाला आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर पळताना दिसू शकतोय. आणि याच मैदानाच्या गट क्रमांक 19मध्ये देखील मित्रांनो बकासूर चिठ्ठी अशा जवळपास 3 चिठ्ठ्या आहेत. माझ्या मते तरी गट क्रमांक 5मध्येच आपल्याला बकासूर पळताना दिसेल. आणि मित्रांनो, मैदानाची पुढील जी काही अपडेट असेल ती देखील तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलद्वारे उद्या पोहोचवलेली आपण देखील मैदानामध्ये उपस्थित असणार आहोत. मैदानाची पूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.